नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा वेतन आयोगाविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना ₹54,000 किमान वेतन तसेच 7% वार्षिक वाढ व जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा, अशा अनेक मागण्या आयोगाकडे करण्यात येणार आहेत. याविषयी संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की 8वा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आहे, की ज्यामध्ये आता 8वा वेतन आयोग आहे, यामध्ये ₹54,000 किमान वेतन द्या, अशी मागणी आहे. यामध्ये काय आहे सविस्तर माहिती ते जाणून घेऊया. तर यामध्ये पाहू शकता इथे की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगासाठी नॅशनल कौन्सिल स्टाफ साइड अंतर्गत मसुदा समितीची आठवडाभर चालणारी बैठक दिल्लीत सुरू झालेली आहे. या बैठकीत 1.2 कोटीवरून म्हणजे 1.2 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीधारकांच्या मागण्यांच्या एकत्रित निवेदनाला अंतिम स्वरूप दिले जाणार असून ते 8व्या वेतन आयोगासमोर सादर केले जाईल. कर्मचाऱ्यांना ₹54,000 किमान वेतन तसेच 7% वार्षिक वाढ तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा, आदी अशा काही मागण्या आयोगाकडे करण्यात येणार आहेत. तसेच दिल्लीत कार्यालयासाठी जागा देण्यात आल्याने आयोगाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचे संकेतही मिळाले आहे. तर 8वा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो, की ज्यामध्ये आता कर्मचाऱ्यांना किमान जो वेतन आहे तो 54,000 देण्याचा, तसेच सोबत 7% वार्षिक वाढ तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा, अशी अनेक अशा मागण्या आयोगाकडे या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, 8वा वेतन आयोगाविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.